हे रिपीट क्वेश्चन आहेत बघा. हा रिपीट झालाय, त्याचबरोबर हा रिपीट झालाय, त्याचबरोबर हा सुद्धा रिपीट झालाय, त्याचबरोबर अरे यार किती वेळेस रिपीट करतो तुम्ही क्वेश्चन बोर्ड वाल्यांनो. ठीक आहे, आमच्या लेकरांना पाठ झाले क्वेश्चन आहे ना बाळांनो, पाठ होते क्वेश्चन. कल्पना करा तुम्ही परीक्षेला जाता आणि तुम्हाला नेमकं माहितीये की कोणत्या धड्यामधून कोणते प्रश्न येण्यास जास्त चान्सेस आहेत. स्वप्न वाटतंय ना? पण आज आपण ते खरं करणार आहोत. सो नमस्कार, माझं नाव आहे प्रमोद आणि मी घेऊन आलेलो आहे बघा बोर्डाचे आवडते प्रश्न जे की नेहमी दरवेळेस रिपीट होतात बघा. बरं, या व्हिडिओमध्ये आपण धडा नंबर पहिला पाहणार आहोत. त्याचं नाव आहे हेरिडिटी आणि इव्होल्यूशन. हा 10वीच्या आपण पीवायक्यू बघतोय बघा 2019 पासून 2025 पर्यंत सर्व पीवायक्यू. सो न काही टेन्शन घेता हा व्हिडिओ पूर्णपणे आरामात पहा. तुमचे सगळे धड्यामधले पीवायक्यू आपण पूर्ण करत आहोत बघा. बरं, फक्त पीवायक्यूच करतोय का? नाही. त्याचबरोबर तुम्हाला मी छोट्याशा टिप्स आणि ट्रिक्स सांगेल माहितीये का? ज्या करून तुमचे या धड्याचे कॉन्सेप्टही लगेच क्लिअर होतील. ठीक आहे? मग सुरू करूया बघा आपण. हेरिडिटी आणि इव्होल्यूशन या टॉपिकचं आपण ह्यामध्ये पाहणार का आहोत? हेरिडिटी आणि इव्होल्यूशनचे जे क्वेश्चन्स आहेत आणि त्याचबरोबर त्याचे आपण आन्सरही पाहणार आहोत लगेच. ठीक आहे? 10वीचा हा क्लास 10चा महाराष्ट्र बोर्डचा असेल हा. बघूया 2019 ते 25 पासून आपले पीवायक्यू. बरं, पहिला पीवायक्यू आहे बघा 2025 मार्च मध्ये विचारलेला आहे. हा 1 मार्काचा प्रश्न आहे. बघूया काय आहे. एनी न्यूक्लियोटाइड ऑफ अ जीन सडनली चेंजेस इट्स पोझिशन अँड कॉज अ मायनर चेंज विच इज नथिंग बट लक्षात ठेवायचं बघा, जर सडन चेंज होत आहे आणि न्यूक्लियोटाइडच्या पोझिशन मध्ये चेंज होत आहे तर त्याला आपण म्युटेशन असं बोलतो. बघूया टिक बरोबर केले की नाही आपण आन्सर. हे बघा, हे आन्सर आहे. एनी न्यूक्लियोटाइड ऑफ जीन सडनली चेंजेस इट्स पोझिशन इज कॉल्ड म्युटेशन. सो म्युटेशन इज आन्सर. एक्सप्लेनेशन दिला आहे, तुम्ही रीड करू शकता. पुढे जाऊया आपण बाळांनो बघा. जास्त टाइम न वेस्ट करता आपल्याला खूप जास्त क्वेश्चन्स तयार करायचे आहेत. त्यामुळे आपण प्रत्येक क्वेश्चन मध्ये एक्सप्लेनेशन वगैरे ह्या खूप डिटेलमध्ये न जाता तुम्हाला वरच्यावर मी तुम्हाला एक अंदाज लावून देईल बघा बाळांनो, क्वेश्चन्स नेमकं कशा प्रकारे असतात. आणि पीवायक्यू मेन महत्वाची गोष्ट काय, तर पीवायक्यू तुमच्या नजरेखालून जातील बघा. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे. आणि ज्याला प्रॅक्टिस करायची आहे खूप डिटेलमध्ये आहे ना, मग तुम्ही क्वेश्चन्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील, तुम्ही पटकन लिहून घ्यायचे, नोट व्हिडिओला पॉज करायचं, ट्राय करा की सॉल्व्ह करायला आणि लिहून घ्या. ठीक आहे, जमत असेल तर. जर नसेल जमत तर काहीही हरकत नाही बघा. या पूर्ण तुम्हाला ही जी पीडीएफ आहे, मी जे तुम्हाला क्वेश्चन घेतोय मी ते सर्व पीडीएफ तुम्हाला मी तुमच्या टेलिग्रामवर किंवा व्हॉट्सअपवर तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल, किंवा मी माझं सोशल मीडियाची लिंक्स तुम्हाला ऍड करतोय मी या ठिकाणी. व त्यावर तुम्ही डायरेक्टली जाऊन मला डीएम करू शकता आणि मी तुम्हाला ती पीडीएफ पूर्ण देऊन टाकेल ना. तर पुढे जाऊया आपण बघा. क्वेश्चन नंबर दुसरा बघूया. दुसरा क्वेश्चन आहे बघा ट्रू आणि फॉल्स. हा पण 25 मार्च मध्ये विचारलेला आहे बघा. क्वेश्चन्स काय आहे, द फॉसिल फ्युल इज अन इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट ऑफ स्टडी ऑफ इव्होल्यूशन. म्हणजे काय सांगतंय बघा इथं. सगळ्यात पहिलं गोष्ट आहे, आपण मराठीचे विद्यार्थी आहेत आणि आपल्याला प्रश्न वाचायला आणि समजून घ्यायलाच वेळ लागतो. घाई नका करू. दमानं शांतपणे हा क्वेश्चन वाचा, समजून घ्या आणि मग ट्राय करा आन्सर करायचं ना. काय करायचं, तुमचे आन्सर देण्याचे स्टेप काय असेल, सगळ्यात अगोदर क्वेश्चन अगोदर रीड करायचा, प्रॉपर रीड करायचा आहे. याच्यामधले बरेच शब्द नाही कळले तरीही काही हरकत नाही बघा बाळांनो. आज थोडीच आहे की परफेक्ट इंग्लिश तुम्हाला आली पाहिजे क्वेश्चन समजून घेण्यासाठी. काही गरज नाही. तुम्हाला इंग्लिश जर येत नाही, फॉर एक्झाम्पल स्टडी ऑफ फॉसिल इज अन इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट. ऍस्पेक्ट हा शब्दाचा अर्थ माहित नाही तुम्हाला काय आहे? ऍस्पेक्ट शब्दाचा अर्थ माहित नाही, काही हरकत नाहीये. नसेल माहिती इग्नोर करा. चला, स्टडी ऑफ फॉसिल. फॉसिल म्हणजे काय, तुमचे जीवाश्म, ठीक आहे ना, जे की तुमचे रिमेनंट्स असतात बघा, प्राण्यांचे रिमेनंट्स असतात. खूप अवघड शब्द होत आहेत का? प्राण्यांचे जे हड्ड्या वगैरे असतात, मग ते फॉसिल आहेत आणि हे फॉसिल इम्पॉर्टंट आहेत. कशासाठी? स्टडी ऑफ इव्होल्यूशन करण्यासाठी. आणि बरोबर वाक्य आहे बघा बाळांनो. हे वाक्य बरोबर काय आहे ते पाहूया बघा बाळांनो, आपण लक्षात द्या. द स्टडी ऑफ फॉसिल इज इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट ऑफ इव्होल्यूशन. आणि हे पूर्णपणे ट्रू आन्सर आहे. याचं एक्सप्लेनेशन काय बघा. फॉसिल्स म्हणजे काय असतात बघा, रिमेनंट्स ऑफ एन्शियंट ऑर्गॅनिझम प्रोव्हाइडिंग स्ट्रॉंग एव्हिडन्स ऑफ इव्होल्यूशन ऑफ अँड शोज अँसेस्ट्रल फॉर्म्स. बघा, काही जास्त अवघड नाही, सिंपल सांगायचं झालं बघा बाळांनो. तर फॉर एक्झाम्पल काय लक्षात ठेवायचं, आपल्या पृथ्वीवर सगळ्यात अगोदर कोण आले? डायनोसॉर आले. मग सगळ्यात अगोदर डायनोसॉर आले, ते वारले आणि ह्या जमिनीमध्ये मरून पडले, बरोबर आहे. त्यानंतर कोण आपले पूर्वज मंकी होते, ठीक आहे. मग मंकी आले, त्याचबरोबर ते पण ह्या ठिकाणी मरून गेले. त्यानंतर काय, त्यानंतर मॉडर्न मॅन आले. मॉडर्न मॅन ह्या ठिकाणी मरून गेले, है ना. आणि त्यानंतर आपण आहे, तर मग आपण ह्या ठिकाणी मरून गेलो. जर जमिनीमध्ये मी तिथून खड्डा खंदायला गेलो, तिथून खड्डा खंदत गेलो, तर सगळ्यात अगोदर मला कोण सापडेल? मॉडर्न मॅन, जो की आपले पूर्वज असतील, बरोबर आहे. त्याच्या अगोदर कोण? त्या अगोदर एन्शियंट मॅन सापडतील, जुने माणूस सापडतील. त्याच्या अगोदर कोण? मंकी, म्हणजे आपले लेमूर पूर्वज वगैरे सापडतील. आणि त्याच्या खाली कोण सापडलं आपल्याला? तर डायनोसॉरचे अवशेष सापडले आपल्याला. तर थोडक्यात मला सांगायचंय काय बाळांनो तुम्हाला, की जसं आपण खड्डा खणत जाऊ, जसं आपण फॉसिलची स्टडी करत जाऊ, तसं आपल्याला आपल्या हिस्ट्री, आपल्या इव्होल्यूशनची आयडिया लागत असते बघा. त्यामुळे हे वाक्य आहे ना, हे टोटली ट्रू आहे. आणि आपण थोडंसं पुढे जाऊया बाळांनो. बघा,
आय एम अ फिश. मी फिश आहे. बिईंग अ फिश, आय परफॉर्म रेस्पिरेशन. बघा, ही फिश आहे आणि ही रेस्पिरेशन परफॉर्म करते. हां, फिश रेस्पिरेशन करतात. पण लक्षात ठेवा, फिश आहेत ना बाळांनो, फिश जनरली रेस्पिरेशन कशा करतात बाळांनो? त्यांच्या गिल्सनं. पण ह्या ठिकाणी काय सांगितलं? आय एम अ फिश, आय परफॉर्म रेस्पिरेशन विथ द हेल्प ऑफ माय लंग्स. माझ्या लंग्सनं रेस्पिरेशन करते. मग ती कोणची असेल? सिंपल. याचा आन्सर आहे तुम्हाला कनेक्टिंग लिंकमध्ये याचा आन्सर मिळेल तुम्हाला आणि याचा आन्सर काय असेल बाळांनो? याचा आन्सर आहे लंग फिश. काय आन्सर याचं बाळांनो? लंग फिश. तिथे विचारलं आहे हू आय एम, मी नेमकं कोण आहे? तर याचा आन्सर तुम्हाला काय मिळेल बाळांनो? लंग फिश. बघूया आन्सर आपण बरोबर लिहिले की नाही? बघा, बरोबर लिहिलंय. लंग फिश इज द करेक्ट आन्सर. लंग फिश इज द करेक्ट आन्सर. थोडंसं पुढे जाऊया बघा काय तर. पुढे विचारलंय डिफाईन हेरिडिटी. सिंपल प्रश्न आहे बाळांनो. धड्याचं नावच आहे ना हेरिडिटी. धड्याचं नाव माहिती आहे का नाही? धड्याचं नाव काय? हेरिडिटी आणि इव्होल्यूशन. मग हेरिडिटी म्हणजे काय? तर ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स. ट्रान्सफर होत आहेत बघा बाळांनो. काय ट्रान्सफर होतंय? कॅरेक्टर्स. कुणापासून? पॅरेंट पासून, त्यांच्या आई-वडिलांपासून तो कुणापर्यंत? त्यांच्या ऑफस्प्रिंग पर्यंत आहे ना. मग त्यांच्या ऑफस्प्रिंग पर्यंत, पॅरेंट्स पासून ऑफस्प्रिंग पर्यंत कॅरेक्टरिस्टिक्स ट्रान्सफर होणे म्हणजे हेरिडिटी. आणि एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ हेरिडिटरी चेंजेस. म्हणजे हेरिडिटीमध्ये जे चेंज होत आहेत ना बघा बाळांनो, जे अचानक चेंज होत आहेत ना, हे चेंज का होत असतील? याचं मेकॅनिझम काय? सगळ्यात पहिलं मेकॅनिझम काय आहे बघा बाळांनो? म्युटेशन. जे म्युटेशन आहे ना, म्युटेशनमुळे हेरिडिटीच्या पॅटर्नमध्ये चेंज होतं बघा पहिलं. आणि दुसरं काय आहे बघा बाळांनो? रिकॉम्बिनेशन. ज्यावेळेस तुमचे सेल असते ना बघा, ही सेल आहे, ही सेल हटकून डिव्हिजन करते बघा, हे सेलचे 2 तुकडे होतात बघा, आहे ना. तर मग सेल डिव्हिजन करता वेळेस एका फेजमध्ये रिकॉम्बिनेशन होतं बघा. मग रिकॉम्बिनेशन सुद्धा एक पद्धत आहे, एक कारण आहे हे हेरिडिटरी चेंजेसचं. बघूया पुढे आन्सर बघा. काय डिफाईन हेरिडिटीचा आन्सर काय? द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम जनरेशन टू जनरेशन इज कॉल्ड हेरिडिटी. बरोबर आन्सर लिहिलंय. त्याचबरोबर काय? म्युटेशन. बघा, मेकॅनिझम ऑफ हेरिडिटरी चेंजेस काय? पहिलं म्युटेशन, दुसरं रिकॉम्बिनेशन. थोडंसं पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, 5वा क्वेश्चन. इव्होल्यूशन मीन्स. ठीक आहे. त्याचा आन्सर आहे ग्रॅज्युअल चेंज. काय जास्त डिटेलमध्ये जायची गरज नाही. ठीक आहे. ॲक्चुअली जाऊ डिटेलमध्ये बघा. इव्होल्यूशन म्हणजे काय? तर हळू-हळू चेंज होणारा, हळू चेंज होतोय ना. मग क्विक चेंज असेल का? नाही. हळू चेंज होतोय. इंटरनल काय फरक पडतोय का? नाही. एक्सटर्नल फरक पडतो? नाही. ग्रॅज्युअल चेंज इज द करेक्ट आन्सर. इथे पाठीमागे एक्सप्लेनेशन दिलंय, वाचू शकता. पुढे जाऊया आपण. ठीक आहे. व्हॉट आर वेस्टिजियल ऑर्गन? वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय बघा? असे अवयव जे आपल्यामध्ये निकामी झालेत. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं बाळांनो, तर बऱ्याच मुलांमध्ये बघितलं असेल किंवा बऱ्याच माणसांमध्ये बघितलं असेल, ते काय करतात, हे कान आहे ना, हे कानाच्या मसल असं हलवू शकतो माहिती कान असं बघा, हे बघा असं असं करतील माहिती काही जण कान असे हलवू शकतील. आय होप तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे. सो मग कान ते हलवू शकतात म्हणजे काय, त्यांच्यामध्ये कानाची मसल आहे, पण ती आता आजकाल आपल्याला उपयोगी येत नाही. अगोदरच्या काळामध्ये मंकीज आहेत ना, मंकीजला वापरायला यायची. कुठे वापरायला यायची? काय व्हायचं माहितीये का? फॉर एक्झाम्पल मंकीज असं पूर्ण पाठीमागे बघण्याऐवजी काय करायचे, तर पाठीमागून कोणचा आवाज आला तर कान आहे ना, हा कान पूर्ण असा व्हायचा माहितीये का? सो ऍक्च्युली तुम्हाला काय वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय? असं ऑर्गन जे आपण आता वापरत नाहीत. मग त्याचं आपल्याला त्याचं नाव लिहायचं म्हणजे डेफिनेशन लिहायची. व्हॉट इज वेस्टिजियल ऑर्गन? खूप सिंपल प्रश्न आहे बघा बाळांनो. काय असं वेस्टिजियल ऑर्गन? वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय बाळांनो? डिजेनरेटेड ऑर अंडर डेव्हलप्ड ऑर्गन विच इज नॉट इन यूज फॉर अस, त्याला म्हणायचं वेस्टिजियल ऑर्गन. त्याचबरोबर वेस्टिजियल ऑर्गनचे आपल्याला 2 नावं ट्राय 2 नेम्स. आपल्याला त्याचे 2 नावं लिहायचे आहेत. कोण 2 नावं लिहायला तुम्ही बघा. पहिलं आपण नाव लिहू बघा, अपेंडिक्स नाव लिहू पहिलं. अपेंडिक्स आहे ना तुमच्या बॉडीमध्ये. अपेंडिक्स हे युजफुल नाहीये बाळांनो. वेस्टिजियल ऑर्गन तुमच्या बॉडीमध्ये काही कामच नाही अपेंडिक्स. आणि त्याचबरोबर अपेंडिक्स झालं. दुसरं ऑर्गन जर बघायचं झालं, तुमची अक्कल तुमची विस्डम टूथ आहे ना, विस्डम टूथ सुद्धा काही कामाची नाही. आणि तिसरं सांगितलं तुम्हाला मसल्स, इयर पिन्नाच्या मसल्स. पुढे जाऊया थोडंसं बघा बाळांनो. 6 क्वेश्चन नंबर ह्याचा आन्सर बघा. क्वेश्चनचे आन्सर आहेत बघा, हे बघू शकतो तुम्ही टॅली करून बरोबर आहेत की नाही. तर पुढे चला थोडंसं. इव्होल्यूशन इज अ ग्रॅज्युअल चेंज. इव्होल्यूशन हे ग्रॅज्युअल चेंज आता आपण पाठीमागे पाहिलं. ऑकरिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लाँग पिरियड ऑफ टाईम. जर नीट पाहिलं तर हा रिपीट आहे क्वेश्चन बघा. आपण आत्ताच पाहिलं इव्होल्यूशन मीन्स आणि त्याचाच ट्रू आणि फॉल्स मध्ये रिपीट काढाय बघा. जर तुम्हाला एकदा एक कॉन्सेप्ट क्लिअर असेल ना, मग तुम्हाला बघा सगळ्या गोष्टी क्लिअर होतात बघा. त्यामुळे तुम्हाला मी काय म्हणतोय, कॉन्सेप्ट क्लिअर करा आणि त्याचबरोबर PYQ ची प्रॅक्टिस करा. क्वेश्चनची प्रॅक्टिस करा, तुम्हाला अंदाज लागून जाईल प्रश्न कसे आहेत. ठीक आहे. पुढे जाऊया थोडंसं आपण बाळांनो. याचे आन्सर्स या ठिकाणी दिलेले आहेत. बघा ह्या ठिकाणी काय आणखी ऑब्झर्व द गिव्हन ॲनिमल अँड आन्सर. खालील ॲनिमल जो दिलाय ना, ऑब्झर्व करायचं आणि कोण आहे ठरवायचे. बघा जर नीट बघितलं ना, तो हा जो दिसतोय तुम्हाला, त्याचं नाव आहे डग बाईल प्लॅटिपस. हे कनेक्टिंग लिंक मध्ये आहे तुम्हाला. कनेक्टिंग लिंक मध्ये याचं नाव आहे डक बाइल्ड प्लॅटिपस. आणि ही जी दिसते तुम्हाला आताच पाहिले आपण, ही फिश सारखी दिसते. फिश आणि लंग्स न श्वास घेते. याचं नाव आहे लंग
फिश, लंग फिश. बघा आन्सर काय आहे बघा, आयडेंटिफाय द अॅनिमल शोन इन द फिगर. दोन्हीच्या आपण आन्सर केलेले आहेत आणि त्याचबरोबर स्टेट एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन रिलेटेड टू अॅनिमल. या दोघांमध्ये कोणतं नेमकं रिलेशन? कनेक्टिंग लिंक है ना, कनेक्टिंग लिंकचे अॅनिमल आहेत हे. पुढे बघा आन्सर दिलंय. पहिला आहे डकबाइल प्लॅटिपस, दुसरा आहे लंग फिश आणि कनेक्टिंग लिंक ह्यांच्या दोघांमधली कॉमन फीचर आहे. एक सेकंड मी बघतो रिकॉर्डिंग होतंय की नाही मला ओबीएस मध्ये है ना. ओके, सो रिकॉर्डिंग होत आहे. थोडंसं पुढे जाऊया बाळांनो. बघा काय तर क्वेश्चन नंबर 9 परत रिपीट झाला क्वेश्चन. रिपीट झालाय क्वेश्चन बघा. अगोदर आपण काय बघितलं, राईट वेस्टिज्युअल ऑर्गन. बघा ह्या ठिकाणी बघा काय कुठे बघा ह्या ठिकाणी काय होतं, राईट वेस्टिज्युअल ऑर्गन. व्हॉट आर वेस्टिज्युअल ऑर्गन, बरोबर आहे. आणि 9वा क्वेश्चन काय आलाय परत, तोच आलाय बघा. 9वा क्वेश्चन काय, डिफाइन वेस्टिज्युअल ऑर्गन. परत डेफिनेशन रिपीट क्वेश्चन आहे बघा बाळांनो. म्हणजे तुम्हाला कळत असेल बघा, हे क्वेश्चन रिपीट होता येतं आणि जर एकदा तुम्ही क्वेश्चनची तयारी केली तर तुमच्या बोर्डच्या पेपरमध्ये भरपूर हेल्प होईल तुम्हाला. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये एंड पर्यंत बघा. हा मान्य आहे मला की काही क्वेश्चन येणार नाहीत, तुम्हाला बोरिंग होतील, पण काही घाबरू नका. फक्त फुल फोकस न बघा. एका ठिकाणी हॅलो लक्ष दे, तुला बोलतोय मी. एका ठिकाणी कुठेतरी कोपऱ्यामध्ये आरामात बस, विदाउट डिस्ट्रॅक्शन, आणि हा व्हिडिओ पूर्ण बघ, शांतपणे बघ. पेन कॉपी घ्यायची नाही, काय हरकत नाही, पण शांतपणे हा व्हिडिओ बघ आणि समजून घे, ठीक आहे ना. थोडंसं पुढे जाऊया बघा बाळांनो आपण. त्याचबरोबर काय 9वा क्वेश्चनचा हे आन्सर आहे, तेच परत आलेला आन्सर आहे, तेच क्वेश्चन आहे परत आलेला. पुढे बघूया काय, डकबाइल प्लॅटिपस इज अ कनेक्टिंग लिंक. सायंटिफिक रिझन द्यायचं तुम्हाला ह्या ठिकाणी की डकबाइल प्लॅटिपस आहे ना, हा कनेक्टिंग लिंक का आहे. जर नीट बघितलं तुम्ही, आता इमेज बघितली असेल डकबाइल प्लॅटिपसची. बघा डकबाइल प्लॅटिपस आहे ना बघा बाळांनो, सगळ्यात पहिलं कारण काय माहितीये का, डकबाइल प्लॅटिपस अंडे देतो बघा, अंडे. डकबाइल प्लॅटिपस काय करतो, ले एग्स, अंडे देतो. कोणासारखे, रेप्टाईल सारखे, लाईक रेप्टाईल है ना, रेप्टाईल सारखे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट काय माहितीये का, अंडे देतो त्याचबरोबर ह्यांच्यामध्ये मॅमरी ग्लॅन्ड असतात बघा बाळांनो. काय म्हणलो मी तुम्हाला, प्रेझेंट मॅमरी ग्लॅन्ड्स. मॅमरी ग्लॅन्ड कोणामध्ये असतात बघा बाळांनो, मॅमल्समध्ये जर नीट बघितलं तर रेप्टाईल हा वेगळा प्राणी आहे, सरपटणारा प्राणी. मॅमल्स हा सस्तन प्राणी, वेगळा प्राणी. पण ह्या दोघांचे पण कॅरेक्टर ह्या डकबाइल प्लॅटिपस मध्ये आलेत आणि त्याच्यामुळे हा काय कनेक्टिंग लिंक आहे. मग हे आन्सर लिहायचं तुम्हाला बघा बाळांनो. ह्याचा आन्सर मी डायरेक्टली दिलेला आहे या ठिकाणी बघा, की सायंटिफिक रिझन काय आहे, की हे बघा रेप्टाईलचे कॅरेक्टर कोणचे ह्याच्यामध्ये लक्ष द्या बघा. रेप्टाईलचे कॅरेक्टर काय आहे, त्याचे ले एक अंडे घालतो. त्याचबरोबर मॅमलचे कॅरेक्टर काय, ह्याच्यामध्ये हेअर्स आहेत, त्यांच्यामध्ये मॅमरी ग्लॅन्ड्स आहेत. त्याच्यामुळे हे शोज बोथ फीचर्स ऑफ मॅमली अँड रेप्टाईल ग्रुप आणि मॅमलियर ग्रुप. त्यामुळे हा आपण कनेक्टिंग लिंक असं म्हणतो. पुढे जाऊया बघा बाळांनो आपण. बघा लक्ष द्या, बघा लक्ष द्या. इझी क्वेश्चन आहे. राईट एनी 2 ऑब्जेक्शन्स दॅट वेर रेज्ड अगेन्स्ट डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. बघा डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय सांगितलं होतं, तू म्हणाले होते की सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट है ना. मग सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट त्यांनी सांगितलं होतं आणि मग त्यांचे जे ऑब्जेक्शन्स आहेत ते लिहायचे तुम्हाला. बघा एक व्हिडिओला पॉज करा आणि विचार करा, सॉल्व्ह करता येते का नाही तुम्हाला. नसेल तर लगेच सांगतो मी बघा. ठीक आहे, पॉज करा, आठवा. नाही आठवते, ठीक आहे, लक्षात द्या बघा. डार्विनची नॅचरल सिलेक्शन आहे ना, याचे ऑब्जेक्शन्स काय असतील बघा. सगळ्यात पहिलं ऑब्जेक्शन काय होतं माहितीये का, की डार्विनची नॅचरल सिलेक्शन थिअरी ही एकमेव कारण नाही इव्होल्युशनसाठी. डार्विन्स नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली रिझन फॉर इव्होल्युशन है ना. इव्होल्युशनसाठी एकमेव कारण नाहीये बघा. इथे ठिकाणी मेन्शन केलंय मी, काय सांगितलं बघा, इज नॉट द ओनली फॅक्टर फॉर इव्होल्युशन. फर्स्ट आहे, डार्विन डिड नॉट एक्सप्लेन युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन्स है ना. जसं की फॉर एक्झाम्पल युजलेस मॉडिफिकेशन होतात बघा आपल्या बॉडीमध्ये बऱ्याचदा, युजफुल मॉडिफिकेशन होतात बऱ्याचदा. मग ह्यांचं काही कारण सांगितलं नाही बघा ह्यांनी. आणि त्याचबरोबर नो ऍप्लिकेशन ऑफ स्लो चेंजेस, अब्रप्ट चेंजेस. जसं अब्रप्ट चेंज म्हणजे काय, आपल्याला म्युटेशन सांगितलं. जसं की म्युटेशन सारखे जे चेंज होतात ना, यांचं काहीही एक्सप्लेनेशन दिलेलं नाहीये बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय तर, मायनर चेंज ऑकर्स ड्यू टू चेंज इन द पोझिशन ऑफ. अरे यार, किती वेळेस रिपीट करतो तुम्ही क्वेश्चन बोर्ड वाल्यांनो. ठीक आहे, आमच्या लेकरांना पाठ झाले क्वेश्चन आहे ना, पाठ होते क्वेश्चन. 24 मार्चला पण हा प्रश्न आलेला आहे बघा. सिंपल काय आहे, मायनर चेंज इन द ड्यू टू द चेंज ऑफ पोझिशन इन न्यूक्लियोटाइड इज कॉल्ड म्युटेशन. नेक्स्ट चला बघा काय ते आन्सर म्युटेशन दिलं या ठिकाणी. नेक्स्ट चलो पुढे बघूया काय, ऑड वन आउट लिहायचे आपल्याला. डकबाइल प्लॅटिपस हा कनेक्टिंग लिंक आहे, ठीक आहे. लंग फिश हा पण कनेक्टिंग लिंक आहे आणि पॅरिपॅटस हा पण कनेक्टिंग लिंक आहे. पॉम्फ्रेट काय, पॉम्फ्रेट फिश आहे, फिश ही युजलेस फिश आहे. ठीक आहे, बघा काय येतं, युजलेस फिश नाही, खूप युजफुल आहे. ठीक आहे, डकबाइल प्लॅटिपस, पॉम्फ्रेट, लंग फिश आणि पेरिपॅटस. याच्यामध्ये जर ऑड वन बघितलं तर पॉम्फ्रेट इज अ नॉर्मल फिश आहे आणि बाकी सगळे आहेत ना हे कनेक्टिंग लिंक आहेत. चला पुढे बघूया बघा काय तर, डिफाइन. तिसऱ्या वेळेस रिपीट झाला हा क्वेश्चन. अंदाज लावा, अंदाज. तिसऱ्या
तीनदा क्वेश्चन रिपीट होतात बघा बाळांनो. मग विचार करा, तुम्ही एकदा तरी एका धड्याची तयारी केली ना, तुम्हाला काय टेन्शन नाही घ्यायची गरज आहे ना. मग असे व्हिडिओ पूर्णपणे बघा. आपली ही सीरीजला मला पूर्ण सपोर्ट द्या. म्हणजे मला एक आयडिया लागेल बाळांनो, तुमच्यासाठी हे व्हिडिओ घेऊन यायचेत की नाही, है ना. मग पटकन कमेंट करा खाली आत्ता आणि लिहा की तुम्हाला ह्या धड्याचे रिपीटेड पीवायक्यू पाहिजे आहेत. मग तुम्हाला सगळे पीवायक्यू आणि जर तुम्हाला गरज लागली ना, सर पीवायक्यू आम्हाला होतेच, त्याचबरोबर आमचे थोडेसे कॉन्सेप्ट आहेत ना, ते पण कच्चे आहेत, ते पक्की करा. मग त्यावर पण मी व्हिडिओ आणणार बघा बाळांनो. पण मला एकच गोष्ट पाहिजे, तुमची सिन्सिअरिटी आणि तुमचा सपोर्ट बघा. मग त्यावेळेस कळेल, मला एक अंदाज लागेल की हा लेकरं इंटरेस्टेड आहेत शिकण्यामध्ये. मग तुमच्यासाठी मी आणखी मोटिवेशन व्हिडिओ आणू शकेल बघा. ठीक आहे. मग हे परत रिपीट क्वेश्चन आहे बघा. थोडंसं आपण पुढे जाऊया. काय आन्सर्स दिलेले आहेत तुम्हाला ह्या ठिकाणी. याचे टोटली आन्सर तुम्हाला दिलेले आहेत. थोडंसं पुढे जाऊया बघा. ठीक आहे. काय बघा, लक्ष द्या. जेनेटिक डिसऑर्डर्स लाईक सिकल सेल अॅनिमिया विषयी थोडं डिस्कशन करूया. सिकल सेल अॅनिमिया काय असतं बघा. सिकल सेल अॅनिमिया म्हणजे तुमचे जे लाल रक्तपेशी आहेत ना, लाल रक्तपेशी, त्याला आपण RBCs बोलतो. मग RBC आहेत ना, रेड ब्लड सेल्स, याचा बघा नॉर्मल शेप असा असतो बघा, बायकॉन्केव्ह असा असतो ना. पण ज्यावेळेस तुम्हाला हा रोग होतो ना, सिकल सेल अॅनिमिया, तुमचे जे रेड ब्लड सेल्स आहेत ना, हे होतात बघा कुदळीसारख्या. कुदळ असतं ना, कुदळ, सिकल. मग अशा त्यांचा शेप होतो बघा, अशा प्रकारचा शेप होतो कुदळ्यासारखा. मग त्यामुळं जे सिकल सेल अॅनिमिया आहे ना, हा कॉज्ड बाय, मग हा कशामुळे होत असेल तर हा बघा जनरली होतो बघा म्युटेशनमुळे. म्युटेशन झालं ना तर सिकल सेल अॅनिमिया होतो. हा क्वेश्चन बघा चांगला होता, एक चांगल्या प्रकारचा. अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्ही आणखी जास्त नॉलेज वाढतंय बघा. पुढे बघूया. रिपीट क्वेश्चन नाही हा. पुढे बघू काय तर बघा, म्युटेशनचा आन्सर दिलेला आहे. पुढे बघा काय, एक्सप्लेन डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डायरेक्ट पूर्णपणे टोटल थिअरीचा क्वेश्चन आहे. काय आहे नॅचरल सिलेक्शन, नेमकं काय असतं बघा. सगळ्यात पहिले नॅचरल सिलेक्शनची काय काय थिअरी आहेत. फर्स्ट सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट लिहा आणि सेकंड काय लिहाल बघा, नॅचरल सिलेक्शन. काय नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय, ऑल ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस प्रोलिफिकली म्हणजे काय बघा बाळांनो, प्रोड्यूस मेनी ऑफस्प्रिंग. त्याचबरोबर काय, देअर इज अ कॉम्पिटिशन स्ट्रगल ऑफ एक्झिस्टन्स म्हणजे काय, सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट. या ठिकाणी मेन्शन केलं बघा, सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट. आणि त्याचबरोबर सिलेक्टेड ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस अँड गिव्ह राईज टू न्यू स्पेसिस, है ना. सो रिप्रोडक्शन पण एक प्रकारचं त्यांचं हे आहे, पोस्टुलेट आहे. त्याचबरोबर पुढे बघूया आपण क्वेश्चन नंबर 17. वेस्टिजियल ऑर्गन प्रेझेंट इन ह्युमन बॉडी एज अ प्रूफ. वेस्टिजियल ऑर्गन आहे ना, वेस्टिजियल ऑर्गन डॅश प्रेझेंट इन ह्युमन बॉडी इज अ प्रूफ ऑफ इव्होल्युशन. मग ह्या ठिकाणी काय, ह्युमन अँड वेस्टिजियल ऑर्गन आहे का, नाही. एअर मसल हा, त्याचबरोबर काय, टेलबोन हा, अपेंडिक्स हा. वेस्टिजियल ऑर्गन प्रेझेंट इन ह्युमन बॉडी इथं विचारलंय. तर मग आपण ह्या ठिकाणी काय करूया बघा बाळांनो, इज द अपेंडिक्स, हे आपण आन्सर एज अ टिक करूया आणि पुढे जाऊया बघा. हे बरोबर अपेंडिक्स दिलंय बघा. इथं काय, टेलबोन आणि इयर आर ऑल्सो वेस्टिजियल ऑर्गन आहेत बघा बाळांनो. पुढे बघू काय तर कम्प्लीट कोरिलेशन. विजडम टूथ जे अक्कल दाढ आहे ना, हे एक प्रकारचं वेस्टिजियल ऑर्गन आहे. ठीक आहे. विजडम टूथ हे काय, एक प्रकारचं वेस्टिजियल ऑर्गन आहे. मग लंगफिश काय असेल, लंगफिश काय आहे बघा बाळांनो, लंगफिश एक प्रकारची कनेक्टिंग लिंक आहे बघा. परत त्याच्यावर क्वेश्चन परत आलेला बघा. विजडम टूथ एक प्रकारचं वेस्टिजियल ऑर्गन आणि लंगफिश एक प्रकारची कनेक्टिंग लिंक आहे. थोडंसं पुढे जाऊया बघा. व्हॉट डू यू मीन बाय फॉसिल. फॉसिल म्हणजे काय, या ठिकाणी विचारलंय. व्हॉट डू यू मीन बाय फॉसिल. फॉसिल म्हणजे काय बघा बाळांनो, फॉसिल म्हणजे अवशेष, रेमिनन्स बघा. काय, रेमिनन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रिझर्व अंडर ग्राउंड, है ना. अंडरग्राउंड मध्ये जे रेमिनन्स आहेत ना, उरलेले अवशेष आहेत ना, त्यांना आपण फॉसिल असं म्हणतो. त्याचबरोबर इम्पॉर्टन्स ऑफ फॉसिल म्हणजे काय, फॉसिलचं महत्व काय आहे. फॉसिलचं महत्व आहे आपल्याला, इट गिव्हज आयडिया अबाउट इव्होल्युशन विषयी माहिती देते, त्या इव्होल्युशन विषयी माहिती मिळते. त्याचबरोबर आपण ह्याला फ्यूल सारखंही यूज करतोय ना. आणि त्याचबरोबर काय, राईट द मेथड्स ऑफ फाइंड द एजेस ऑफ फॉसिल फ्यूल. फॉसिल फ्यूलची जे एज आहे ना, ही आपण कशा पद्धतीने फाइंड करू शकतो. खूप सिंपल आहे बाळांनो. कार्बन C14 डेटिंग, कार्बन 14 ला डेट करायचं, तुम्हाला याची बरोबरपणे एज मिळून जाईल, है ना. पुढे काय आन्सर बघूया, बरोबर दिलंय का, हा तेच बघा. रेमिनन्स अँड इम्प्रेशन्स ऑफ एन्शियंट ऑर्गॅनिझम प्रिझर्व्ड अंडरग्राउंड इज कॉल्ड फॉसिल. त्याचबरोबर इम्पॉर्टन्स काय याचं, एव्हिडन्स आपल्याला माहिती देते, त्याचबरोबर आन्सर फॉर्म देतो, त्याचबरोबर इव्होल्युशनची हिस्ट्री मिळते आणि त्याचबरोबर कार्बन डेटिंग आपण मेथड वापरतो. पुढे काय, ऑब्जेक्शन रेस्ट, परत रिपीट क्वेश्चन आहे हा. रिपीटेड क्वेश्चन आहे बघा. पुढे जाऊया, चला याचा आन्सर येते तुम्हाला दिलेला आहे बघा. पुढे काय, जुलै 2022 चा प्रश्न आहे. एक्सप्लेन डार्विन नॅचरल सिलेक्शन. परत रिपीट क्वेश्चन आहे बघा. हा परत आपण तयारी केलेली आहे. काय, डिफाईन, परत रिपीट बघा नीट बघा तुम्ही. हे रिपीट क्वेश्चन आहेत बघा. हा रिपीट झालाय, त्याचबरोबर हा रिपीट झालाय. काय, व्हॉट डू यू मीन बाय सेंट्रल डोग्मा. सेंट्रल डोग्मा म्हणजे काय, सेंट्रल डोग्मा म्हणजे काय बघा बाळांनो. सेंट्रल डोग्मा म्हणजे काय, प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय DNA with the help of RNA. Proteins are synthesized by DNA with the help of RNA. It's called central dogma. But transcription काय बाळांनो, ट्रान्सक्रिप्शन इज काय, फॉर्मेशन ऑफ RNA with the help of DNA. It's called transcription. आणि what do you mean by ट्रिपलेट कोडॉन. ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय बघू ह्या ठिकाणी बघा. तुम्हाला सेंट्रल डोग्मा काय दिले बघा, DNA पासून RNA
बनवणे म्हणजे प्रोटीन आणि त्याच्यापासून प्रोटीन बनवणे म्हणजे डायरेक्ट डीएनए पासून प्रोटीन बनवणे विथ द हेल्प ऑफ आरएनए इट्स कॉल्ड सेंट्रल डोग्मा. ट्रान्सक्रिप्शन काय बघा बाळांनो, डीएनए पासून एमआरएनए बनवणे म्हणजे काय, तर ट्रान्सक्रिप्शन. ट्रिपल कोडॉन म्हणजे काय, तीन न्यूक्लियोटाइडचा ग्रुप जो की एक स्पेसिफिक अमिनो ऍसिड बनवल त्याला आपण काय म्हणतो बघा बाळांनो, ट्रिपलेट कोडॉन. आणि ह्या ठिकाणी आणखी एक क्वेश्चन माझा विचारतोय बघा, ट्रिपलेट कोडॉन कोणी सांगितलं होतं? लगेच पॉज करा, खाली कमेंट करा, कोणी सांगितलं होतं ट्रिपलेट कोडॉन? असं कोणतं सायंटिस्ट आहे? इंडियन आहे, आपला भारतीय सायंटिस्ट आहे बघा. कोणी सांगितलं होतं ट्रिपलेट कोडॉन? तुम्ही म्हणता ना की भारताचे सायंटिस्ट येत नाहीत पुस्तकामध्ये, आता आलंय, सांगा नाव काय तर. ट्रिपलेट कोडॉन कोणी सांगितले होते आणि बघा त्यांना नोबेल प्राइज मिळाला होता माहितीये का? ठीक आहे, मी सांगतो, डॉक्टर हर गोविंद खुराना आहे ना. सो ह्याचा आन्सर दिलाय का तुम्हाला? ह्याचा आन्सर डॉक्टर हर गोविंद खुराना यांनी सांगितले होते, बरोबर आहे. पुढे काय, वेस्टिजियल ऑर्गन, परत रिपीट क्वेश्चन आणि टू नेम्स ऑफ वेस्टिजियल ऑर्गन, परत तेच रिपीट क्वेश्चन दिले ह्या ठिकाणी बघा, डिजनरेट ऑर्गन आणि त्याचबरोबर हे दिलंय. ठीक, पुढे काय, एक्सप्लेन द सुटेबल इम्पॉर्टन्स ऑफ अनाटॉमिकल एव्हिडन्सेस इन इव्होल्यूशन. हा मस्त क्वेश्चन आहे बघा, अनाटॉमिकल एव्हिडन्स इन इव्होल्यूशन. अनाटॉमिकल म्हणजे काय बघा बाळांनो, बरं बघूया, एक्सप्लेन विथ द सुटेबल एक्झाम्पल्स. सुटेबल महत्वाचे एक्झाम्पल्स द्या. आणि इम्पॉर्टन्स ऑफ अनाटॉमिकल एव्हिडन्स. अनाटॉमिकल एव्हिडन्स म्हणजे काय बघा, आठवतं तुम्हाला बघा, असे पंजाचे बघा, हे बघा, अशा तुमची फॉर एक्झाम्पल ह्युमन हँडची डायग्राम अशी पाहिली असेल बोनची आहे ना. मला सिम्पली सांगायचं काय बघा बाळांनो, की तुम्हाला ना ह्या डायग्राम्स आहेत ना, ह्या अनाटॉमिकल एव्हिडन्सेसचं नेमकं काय इम्पॉर्टन्स आहे. तर अनाटॉमिकल एव्हिडन्स आपल्याला काय देतं माहिती का, गिव्हज अन आयडिया अबाउट इव्होल्यूशन. काय सांगितलंय बघा, सिमिलर बोन स्ट्रक्चर लाईक ह्युमन हॅड, बॅट विंग, वेलचा फ्लिपर shows common ancestors providing evolutionary relationship. फॉर एक्झाम्पल त्यामध्ये होमोलोगस ऑर्गन्स आहेत, सिमिलर स्ट्रक्चर आणि डिफरंट फंक्शन असतं. आणि एक्झाम्पल काय दिलेत बाळांनो, सेम बोन बट ह्युमरस. फॉर एक्झाम्पल ह्युमरस आहे ना, हे सेम हायरिडेस, सेम ना, सेम अँड कार्पेलस, मेटाकार्पेलस. पुढे बघूया काय तर, ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम मॉलिक्युल्स ऑफ डीएनए टू एमआरएनए. डीएनए पासून एमआरएनए पाशी माहिती ट्रान्सफर करणे म्हणजे काय, म्हणजे ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे काय, ट्रान्सक्रिप्शन. डन. पुढे काय, डॅश इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनिलिडा आणि अर्थ्रोपोडा. ॲनिलिडा आणि अर्थ्रोपोडा. ॲनिलिडा आणि अर्थ्रोपोडा मध्ये काय नेमकं, ॲनिलिडा म्हणजे काय, ॲनिलिडा म्हणजे काय तुमचा हा आहे ना मांडूळ, आणि अर्थ्रोपोडा म्हणजे काय तुमचा कॉकरोच. आणि ह्याच्यामध्ये दोघं जर विचारलं तर तुमचा हा आहे पेरिपॅटस. ठीक आहे, पेरिपॅटस इज द करेक्ट आन्सर. पुढे जाऊया थोडंसं, बरं ठीक आहे. या ठिकाणी आपण संपवतोय बघा पूर्णपणे जे की मोस्ट रिपीटेड एमसीक्यू आहेत बघा हेरिडिटी आणि इव्होल्यूशनचे. अशा प्रकारे बघा बाळांनो, तुम्हाला आणखी व्हिडिओ येत राहतील बघा. मला सिम्पली फक्त पाहिजे काय, तुमचं सगळ्यात महत्वाचं कन्सन्ट्रेशन. आणि ह्या ठिकाणी पूर्णपणे आपण पूर्ण सिलेबस कव्हर करूया आणि तुमच्या बोर्डला चांगल्या प्रकारे मराठीमध्ये माझं जेवढा हातभार होईल तेवढं मी लावायचा प्रयत्न करेल. काही जे काही लागेल साहित्य ते सगळं आपण प्रोव्हाइड करूया, काही हरकत नाही बघा बाळांनो. तुमचे अपेक्षितचे क्वेश्चन झाले, मोस्ट पीवायक्यू झाले, त्याचबरोबर एखादा कॉन्सेप्ट तुम्हाला गरज लागली, ते सगळं पुरवल मी ह्या युट्यूब चॅनलच्या मदतीनं. पण मला फक्त एकच पाहिजे, तुमचा पूर्णपणे अभ्यास बघा बाळांनो. तर या नोटवर आपण हा व्हिडिओ बंद करू या ठिकाणी. मी तुम्हाला मिळतो पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, थँक्यू.